नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांचले PS. आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञानाचा पहिला पाठ पाहणार आहोत. या पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. पक्षी कोठे आहेत? गायी कोठे चरत आहेत? रस्ता, झाडे कोठे आहेत? नदी कुठून कोठे वाहत आहे? विमान कोठे आहे? मासे कुठे दिसत आहेत? होडी कशावर तरंगत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये आता हवा, पाणी आणि जमीन. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जर जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या गोष्टींची आवश्यकता असते. आपल्याला थोडी जरी हवा कमी लागली तर आपल्याला काय होतं, गरमी होती. आणि पाण्याची तर आवश्यकता सगळ्यांनाच असते. आणि जमीन, या गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. नैसर्गिक संसाधने, यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी, हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तिन्ही आवरणात असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेले शिलावरण, जलावरण व वातावरणाचा भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गातच निर्माण झालेली आहेत, ही आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. तर पृथ्वीच्या सभोवतालची वातावरण म्हणजे हवेचा थर, पृथ्वीचा पृष्ठभाग, पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण. पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे आणि जलावरणाचा भाग कसा आहे, शिलावरणाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती 1.2 वरून लक्षात येईल. स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या तिन्ही घटकांचे सविस्तर अभ्यास करूया. या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही घटकांचा आपण आता या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत. आकृती 1.1 मध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते. त्याखाली सगळ्यात खालच्या भागाला तुम्हाला काय दिसतं, शिलावरण दिसते की नाही, जमीन. त्यानंतर जलावरण म्हणजे काय दिसतं तुम्हाला, त्या ठिकाणी काय, पाणी दिसतं. आणि नंतर वातावरण म्हणजे वरती हवा, ते सगळं तुम्हाला या वातावरणामध्ये दिसत आहे. पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. तर पृथ्वीवर जी सजीवसृष्टी आहे, सजीवसृष्टी म्हणजे सगळेच, मानव आले त्यामध्ये झाडं आले. झाडांना जर आपण एखादं रोप लावलं तर आपल्याला त्याला काय करावं लागतं, पाणी घालावंच लागतं. बिना पाण्यास ते येतं का वरती छान? नाही. कारण त्यासाठी काय, जेवढ्या सृष्टीवर सजीव टिकून राहण्यासाठी त्यांना ज्या गोष्टीची गरजा, ह्या गोष्टीच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत.
यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. त्यानंतर आपण खाली पाणी, जमीन, आकृती 1.2 मध्ये जमीन व पाण्याचे प्रमाण. 1.2 मध्ये आपण जमीन व पाण्याचे प्रमाण. तुम्हाला माहिती आहे इथं या ठिकाणी जमीन काय आहे 29% आणि पाणी काय आहे 71%. तर या ठिकाणी खालची आकृती मध्ये दाखवलेलं आहे जमीन व पाण्याचे प्रमाण. त्यानंतर आपण आता पुढे वातावरणाचे 5 थर कोणते हे पाहणार आहोत. वातावरणाचे 5 थर. पहिले म्हणजे हवा. पृथ्वीसभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. तापमानामध्ये हवेतील एकूण वायूचे सुमारे 80% वायू असतात. तर स्थिरांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे दलांबर या आयनांबरामध्ये वायूचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्य व त्यापुढे वायू आढळत नाहीत. तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वीसभोवती असलेल्या अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ, बाष्प यांचे देखील समावेश हवेत होतो. तर एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूबरोबरच धूलिकण व पाण्याची वाफ, बाष्प यांचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसे जसे पृष्ठभागापासून वर जावे तसे तसे कमी होत जाते. हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे आहेत. हवेतील वायूचे काही उपयोग बघा. नंबर 1, नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. तुम्ही बघा आपण एखाद्या डब्यात जर एखादा पदार्थ हवाबंद ठेवला तर त्यामध्ये काय होतं, काय निर्मिती होते, त्यावर बुरशीचा थर यायला लागतो. त्यानंतर ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे. तर सजीवांना ऑक्सिजनची अत्यंत गरज असते. नंबर 3, कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. त्यानंतर आर्गॉन विजेच्या बल्बामध्ये वापर करतात. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याचे इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. निऑन जाहिरातीसाठी रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. क्रिप्टॉन फ्लोरोसेन्स पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन प्लस फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. आता आपण तुमच्या समोर आकृती दिसते विद्यार्थी मित्रांनो. हवेतील विविध घटकांचे प्रमाण. त्यामध्ये सुरुवातीला नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, इतर वायू व घटक 0.060%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. तर या ठिकाणी तुम्हाला याचे हवेतील विविध घटकांचे प्रमाण दाखवलेले आहे आकृतीच्या साहाय्याने.
हे नेहमी लक्षात ठेवा. हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलनामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी, तसेच अन्नघातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. तर ढग, हिम व पाऊस याची निर्मिती कशामुळे शक्य होते? वातावरणामुळे. धुके लक्षात आला असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, ढग लक्षात आलं असेल. हिम म्हणजे काय? हिम कशाला म्हणतात माहिती का? बर्फ. तर या सर्व गोष्टींसाठी, या गोष्टींच्या निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. आता यापुढे आपण हवेमध्ये प्रदूषण कशामुळे होते हे पाहणार आहोत. सोबतच्या चित्रातील साम्य कोणते? तुमच्यासमोर 3 चित्र दिसतात तुम्हाला. पहिल्या चित्रामध्ये कारखाना आहे, दुसऱ्या चित्रामध्ये गाडीतून जे बाहेर प्रदूषण, जी हवा पडती त्याच्यामध्ये त्याचं प्रदूषण, आणि तिसऱ्या चित्रामध्ये आहे जंगलामध्ये वणवा पेटलेला. तर ह्या तिन्हीमधून काय होतं? जे वातावरण तयार होतं त्या हवेमध्ये, त्यामुळे काय होतं? सगळीकडं प्रदूषण होतं. आलं का लक्षात? चित्राचं निरीक्षण करून बघा. वरील सर्व चित्रात धुरांचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. याला वायू प्रदूषण असे म्हणतात. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून, तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनाचा अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारा घातक वायू, या सर्वांमुळे दिवसांदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक. नंबर 1 नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि त्यानंतर काजळी. ओझोनचे थर. वातावरणाच्या स्थिरांतरावर या थरांचा खालच्या भागात ओझोनचं O3 वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचे सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरल्या जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनचा थरांचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. माहीत आहे का तुम्हाला, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकांमुळे त्या ठिकाणाच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. आपण आज पहिला पाठ
विज्ञानाचा नैसर्गिक संसाधने यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण हवा पाहिलेला आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाणी पाहणार आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी व किती होतो हे पहा. त्याची नोंद सभोवतालच्या तक्त्यात करा. याबाबत वर्गात चर्चा करा. एकूण वापरलेल्या पाण्याला घरातील व्यक्तीच्या संख्येने भागा. यावरून तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वापरण्यासाठी किती पाणी लागेल हे कळेल. वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्या सर्वांना जवळजवळ अशक्य आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालवाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते. यावरून आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते. हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातूनच पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. पाण्याच्या वापरांची कारणे यामध्ये 2 तक्ते दाखवलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये पाण्याच्या वापरण्याची कारणे आणि दुसऱ्या याच्यामध्ये पाण्याचा वापर लिटरमध्ये अंदाजे. तर आता बघा, आपण कशासाठी पाणी वापरतो. अंघोळ, दात घासणे, कपडे भांडी धुणे, फरशी पुसणे, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी. तर आता या ठिकाणी आपण कशासाठी किती पाणी वापरतो या तक्त्यामध्ये तुम्ही चर्चा करून हा तक्ता पूर्ण करा व पाण्याचा एकूण वापर खाली लिहा. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थेमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो. अनेक पदार्थांना पाण्यामध्ये सहज विरघळतात. म्हणून हे वैयक्तिक विद्रावक आहे. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतीमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही. म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. या ठिकाणी आपण आकृती पाहणार आहोत. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण. त्यामध्ये मध्यभागी समुद्र महासागर दाखवलेला आहे. वरच्या भागाला पिण्यासाठी उपलब्ध पाणी, त्या ठिकाणी त्याच्याच बाजूला दुसऱ्या वरच्या भागाला बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी. आकृती 1.5 त्याच्यासमोर एक तक्ता दाखवलेला आहे. त्या ठिकाणी बघा, पृथ्वीवरील उपलब्ध पाणी व शेकडा प्रमाण दाखवलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये समुद्र महासागर तुम्ही आकृतीमध्ये निरीक्षण करून पाहू शकता आणि ह्या तक्त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. समुद्र महासागर 97%. त्यानंतर भूगर्भातील व इतर पाणी 2.7%. 7. पिण्यासाठी उपलब्ध पाणी व गोडे पाणी 0.3. एकूण 100%. पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापर करू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे, तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे. समुद्र
महासागराचे पाणी खारट असून सुद्धा उपयुक्त कसे आहे यासाठी विद्यार्थ्यांनो माहिती मिळवा. समोरच्या चित्रामध्ये निरीक्षण करा व चर्चा करा. पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जात आहे. या ठिकाणी चित्र दाखवलेलं तुम्हाला, त्या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला कोण कोण काय काय करतं, पाण्याचा उपयोग कशासाठी केलेला आहे. या ठिकाणी बायका तुम्हाला धुणं धुतावेळेस दिसतात, आणखी पाणी नेतावेळेस दिसते परत आणखी. अशा प्रकारे पाण्याचा उपयोग या ठिकाणी दाखवलेला आहे. पाण्याचा वापर कशासाठी करतात तर इतर पशु पक्षी वरीलप्रमाणे पाण्याचा वापर करतात का. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते हे आपण शिकलो आहोत. जलचक्राला बाष्परूपी इंधन पुरवण्याचे मोठे काम महासागरातून निर्माण होणाऱ्या बाष्पनातून होत असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळे, झरे, सरोवर हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कूपनलिका, हातपंप, विहीर खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. यासोबतच मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणे बांधली आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा निर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळेच पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. पाण्याचा वापर काटकसरीने करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या पाठामध्ये नैसर्गिक संसाधनेमध्ये आपण सुरुवातीला हवा पाहिली, त्यानंतर पाणी पाहिले आणि आता यापुढे आपण काय पाहणार आहोत, जमीन. जमीन कशाची बनलेली असते. तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते. मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे. जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय आढळते. जमीन सर्वत्र सपाट असते का. मानव जमीन निर्माण करतो का. हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आणि लिहून मला पाठवायची. जमीन तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवारणासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपण जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती, प्राण्यांचे देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे ते आपण पाहू. प्लॅस्टिकच्या पारदर्शक बाटली, थोडे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि पाणी. नंबर 2, बाटलीच्या निमुळता असलेला वरचा भाग कापा. खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका. नंबर 3, त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व उत्तरे द्या. बाटलीतील मिश्रण कसे दिसते. त्यात थर आढळतात का. वरपासून खालपर्यंत या थरांमध्ये
काय काय दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक बाटली दिसत आहे आणि त्या बाटलीमध्ये आपण ते मिश्रण पूर्ण दिसते आपल्याला आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे हे बघा. सगळ्यात खाली काय आहे, मोठे दगड, त्यानंतर बारीक दगड, त्याच्यानंतर वाळू आणि माती आणि त्यानंतर पालापाचोळा. आता बघा, पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चालले असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्याचे नीट निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीप्रमाणे तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतील. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचा कुजण्याने निर्माण होतो. याला कुथित मृदा म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांयुक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे ह्या खडकांमधून येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकांनुसार ठरतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आकृती 1.8 दाखवलेली आहे. जमिनीचे थर बघा, तुम्हाला खाली कसे जमीन दिसते. खाली काय आहे, मूळ खडक, त्यानंतर मातीचा थर व लहान खडक, अपरिपक्व मृदा आणि कुथित मृदा. या प्रकारे या आकृतीमध्ये तुम्हाला एवढे पॉईंट पाहायला मिळतात. आणि मृदा तयार होण्याची क्रिया बघा. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकांच्या अपक्षातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणारा उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मूळ देखील खडकांच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचे 2.5 सेमी थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षे लागतात. पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवर वनस्पतीचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढल्यास जमिनीची धूप कमी होते. तुमच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी जसे अंगण, बाग, डोंगर, नदीकाठ, शेती व खडकांमुळे जमीन येथील मृदेचे नमुने मिळवून त्यातील फरक, रंग, स्पर्श व कणांचा आकार या मुद्द्याच्या आधारे निरीक्षण करून नोंदवा.
माहीत आहे का तुम्हाला? मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजे ते कुजून मृतदेहावर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा हुमस म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्त्वाचे आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. मृदेमधील विविध घटक कोणते? त्यांचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण करा. एके काळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. त्यानंतर सजीवांचा मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनवण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. खनिज तेल जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन इत्यादी तर डांबर, मेण यासारखी उपयुक्त पदार्थ मिळतात. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा यांचा वापर सजीव करतात. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. पुढील तक्ता पहा. उपलब्ध जमीन 29%, पिण्यासाठी उपलब्ध पाणी, गोडे पाणी 0.3%, ऑक्सिजन 21%. वरील कोष्टकाचा विचार करता ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हवेसावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच या संसाधनाचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील आहेत याचे भान ठेवायला हवे. कोण काय करते? भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जातात. आपण काय शिकलो? सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने होय. नंबर 2, हवा, पाणी, जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. नंबर 3, जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. नंबर 4, मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. नंबर 5, हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलीकरण असे अनेक घटक आहेत. नंबर 6, ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. नंबर 7, नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावीत. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ या ठिकाणी आपला संपलेला आहे. आपण हा पाठ 3 भागामध्ये पाहिलेला आहे. तर तुम्ही जर मागचे 2 भाग पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा.